करून खाऊ घाल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी उपासना तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत मार्गशीर्ष गुरुवार स्पेशल भगर कशी बनवायची। भगरीला काही भागात वरई असेही म्हणतात। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम इथे आपण मिरची मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत। यानंतर मी मूठभर शेंगदाणे मिक्सरमधून बारीक करून घेत आहे। इथे मी कच्चे शेंगदाणे वापरले आहेत। तुम्हाला हवे असतील तर तुम्ही भाजलेले शेंगदाणेही वापरू शकता। आता मी इथे एक वाटी भगर भाजून घेत आहे। भगर भाजून घेतल्यामुळे भगर मोकळी होते। 1-2 मिनिट मीडियम फ्लेमवरती भगर चांगली भाजून घ्यायची आहे। पहा, आता इथे मी भगर काढून घेतलेली आहे आणि पातेल्यामध्ये तेल गरम करून घेतलेले आहे। त्यामध्ये मी जे मिरचीचे वाटण बनवून घेतले होते ते ॲड केलेले आहे। एक छोटा बटाटा एकदम बारीक कट करून ॲड करून घेतलेला आहे। हे दोन्ही आपण छान परतून घ्यायचे आहे। आता यामध्ये मी 3 चमचे शेंगदाण्याचे कूट ॲड करून घेतलेले आहे। हेही 2 मिनिट परतून घेऊया। आता आपण चवीनुसार मीठ ॲड करून घेऊया। मीठ मिक्स करून घेऊयात। माझी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा, खूप छान लागते। आता आपण भाजून घेतलेली भगर यामध्ये ॲड करून घेतलेली आहे। हे सर्व आता मिक्स करून 1-2 मिनिट छान परतून घ्यायचे आहे। पहा, या पद्धतीने परतून घ्यायची आहे। आता यामध्ये मी कोमट पाणी ॲड करून घेतलेले आहे। या पद्धतीने भगर बनवल्यास आपली भगर मोकळी होते। पाणी ॲड करत असताना भगरीपेक्षा 1 ते 2 इंच पाणी जास्त ठेवायचे आहे। पहा, आपल्या भगरीला छान उकळी आलेली आहे। तुम्ही आदण ठेवूनही भगर बनवू शकता, पण तसे केल्याने पाण्याचे प्रमाण कळण्यास अडथळा येतो। त्यामुळे या पद्धतीने भगर बनवा। भगर आपली चांगली मोकळी होते। पहा, आता यावरती झाकण ठेवून 1-2 ते 3 मिनिट छान शिजवून घेऊया। भगर खूप झटपट होणारी रेसिपी आहे। पहा, आपली भगर तयार झालेली आहे। माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। अगदी मोकळी भगर तयार झालेली आहे। आता ही भगर आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। आपण अशाच नवनवीन रेसिपी पाहत राहणार आहोत। तोपर्यंत धन्यवाद।